99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून साताऱ्यात सुरुवात होणार आहे। 1 जानेवारी ते 4 जानेवारी असे 4 दिवस होणाऱ्या या संमेलनाची साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडियम इथं तयारी करण्यात आली आहे। या संपूर्ण संमेलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांनी। 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सातारा जिल्ह्यामध्ये सुरुवात होते। आपण पाहतोय की या साहित्य संमेलनाची तयारी ही आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। भव्य असा हा मांडव घातलेला आपल्याला पाहायला मिळतोय। साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडियम येथे या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची सुरुवात होते। त्याच पद्धतीनं आज ध्वजारोहण होऊन या संमेलनाला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर उद्या आज औपचारिक उद्घाटन पार पडेल आणि उद्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः या संमेलनाला उद्घाटनाच्या समारंभाला उपस्थित राहणार आहेत। 4 दिवस मोठ्या प्रमाणात साहित्याची मेजवानी या सातारा नगरीमध्ये छत्रपतींच्या राजधानीमध्ये पार पडताना पाहायला मिळते। आपण पाहतोय की हे मोठ्या प्रमाणात ग्रंथ प्रदर्शन हे असल्याचं पाहायला मिळतंय। एकूणच आत्ता या सोहळ्याची तयारी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे। ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, सातारा। नियोजनाबद्दल विनोद कुलकर्णी तुम्हाला सांगतील, पण मला खूप आनंद वाटतो की हे साताऱ्यासारख्या छत्रपतींच्या राजधानीमध्ये हे साहित्य संमेलन होतंय। इथे साहित्य संमेलन होतंय आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रातून, महाराष्ट्राबाहेरून जास्तीत जास्त लोक इथं येतील आणि मराठी वाचकांची आणि रसिकांची, अगदी इस्लामपूरपासून हॉटेल मिळत नाही तर इस्लामपूरपासून ते इकडे पुण्यापर्यंत त्यांनी रूम्स बुक केलेले आहेत आणि ते उत्सुक आहेत आणि आम्ही उत्सुक आहोत आमच्या रसिक वाचकांना भेटायला।